शेतकरी बांधवांनो नमस्कार। विकसित भारत 2047चा स्वप्न डोळ्यासमोर ठेवून भारत सरकारने डिसेंबर 2025 मध्ये विकसित भारत जी राम जी या विधेयकाला मंजुरी दिली। अर्थात आधीच्या काळात मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भारतात कामे केली जात होतीच, पण आताच्या काळात याचं नाव बदललं गेलंय। सोबतच काही योजनांचा अधिक प्रमाणात लाभ सुद्धा मिळणार आहे। आणि एकूणच काय तर भारताच्या ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर, तरुण आणि महिलांच्या हाताला चांगलं काम देणं, सोबतच ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था अजून चांगल्या पद्धतीने बळकटी करणं, यासाठी हे अभियान राबवलं जात आहे। अर्थात ही संकल्पना नेमकी काय आहे आणि काम कशा पद्धतीने होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोतच, पण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहूया एक ध्वनिचित्रफीत। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशाला पुढील 25 वर्षांसाठी सक्षम, आत्मनिर्भर आणि समृद्ध बनवण्याच्या उद्देशानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत जी रामजी ही महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय संकल्पना साकारण्यात आली आहे। सन 2047 मध्ये भारत स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षात प्रवेश करीत असताना भारताला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात जागतिक पातळीवर विकसित राष्ट्र म्हणून उभं करण्याचा या योजनेचा मुख्य हेतू आहे। या संकल्पनेत शेतकरी, महिला, युवक, उद्योजक, विद्यार्थी आणि ग्रामीण भारत यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं असून कृषी उत्पादनात वाढ, शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पन्न वाढ, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती यावर विशेष भर देण्यात आलाय। विकसित भारत जी रामजी ही केवळ सरकारी योजना नसून जनसहभागातून देश उभारण्याची व्यापक चळवळ आहे। या योजनेचा शेतकऱ्यांना, ग्रामीण भागाला आणि कृषी व्यवस्थेला नेमका कसा फायदा होणार आहे, या योजनेत कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका काय आहे आणि शेतकऱ्यांनी या संकल्पनेत कसा सहभाग घ्यावा, याच सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर प्रमोद शेळके, प्रमुख, तोंडापूर कृषी विज्ञान केंद्र, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। शेतकरी बांधवांनो, ध्वनिचित्रफितीवरून आपल्याला आजच्या कार्यक्रमाची कल्पना आली असेलच। सध्या आपण हिंगोलीच्या तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर प्रमोद शेळके सरांसोबत आहोत आणि त्यांच्याकडूनच आपण विकसित भारत जी रामजी ही संकल्पना नेमकी काय आहे आणि आता देशभरात कशा पद्धतीने काम होत आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया। सर नमस्कार। नमस्कार। आपल्या या कार्यक्रमात स्वागत। सर, आधीच्या काळात मनरेगाच्या माध्यमातून कामं होत होती आणि आता सध्या विकसित भारत जी रामजी हे जे विधेयक नुकतंच मंजूर झालेलं आहे त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर सुरुवात आपण यापासूनच करूया की ही संकल्पना नेमकी काय सांगाल की विकसित भारत जी रामजी म्हणजे नेमकं काय? विकसित भारत जी रामजी याचा आपण सर्वप्रथम जो लॉंग फॉर्म आहे तो समजून घेऊया। गॅरंटी फॉर रोजगार आजीविका मिशन ग्रामीण असं या योजनेचं किंवा या अधिनियमाचं नाव आहे। म्हणजे ही जी योजना आहे ही ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीच्या सोबतच संसाधन निर्मिती, जलसंधारण, क्लायमेट रेझिलियन्स आणि शेतकऱ्यांना वेळेवर मजुरांची उपलब्धता या सर्व बाबींवर फोकस करण्यात आलेली योजना आहे। जुनी योजना मनरेगा नावाने होती, तिचा फोकस हा स्कॅटर्ड होता, तिचा एकाच मुद्द्यावर फोकस नव्हता, परंतु याच्यावर हे 4 मुद्दे जे आहेत हे 4 मुद्दे फोकस करून याला विकसित भारताचा 2047चा जो प्लॅन आहे त्याच्याशी जोडण्यात आलेला आहे आणि विकसित ग्रामपंचायत आराखडा निर्माण करण्याची याच्यामध्ये सोय केलेली आहे आणि म्हणूनच ही योजना किंवा हे जे विधेयक आहे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे। नक्कीच सर, तुम्ही विकसित भारताबद्दल सांगितलं। अर्थात 2047 हे आपल्या सगळ्यांचंच स्वप्न आहे आणि या स्वप्नाचा जर आपण विचार केला तर काही वर्षांचा हा जर काळ बघितला तर हे विकसित भारत जी रामजी विधेयक याची पायाभरणी जर आपण बघितली तर ती येत्या काळात किती महत्त्वाची ठरणार आहे? नक्कीच ही योजनाबद्ध एक निर्मितीची प्रक्रिया आहे। निव्वळ गरिबी निर्मूलन हा उद्देश ठेवून असलेल्या जुन्या योजना, स्वातंत्र्यापूर्वीपासूनच्या, स्वातंत्र्याच्या नंतरच्या योजना आणि 1977ला महाराष्ट्र शासनाची असलेली रोजगार हमी योजना, याच्यामध्ये जे स्थित्यंतर होत गेले त्याच्यामधले दोष आणि गुण समजून घेत मनरेगा ही योजना साधारण 2005च्या दरम्यान सुरुवात करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याच्यामधले दोष आणि गुण बघून त्याची जी इम्पॅक्ट होतं त्याचा पूर्ण देशामध्ये तो त्याचा अभ्यास करण्यात आला आणि त्याच्यामध्ये काही बदल सुचवण्यात आलेले होते,
वेगवेगळ्या समित्यांनी बदल सांगितले होते, जिल्हा प्रशासनाने त्याच्यामध्ये बदल सांगितले होते, ते सगळे बदल एकत्रित करून आणि विकसित भारताची संकल्पना याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करून याचे महत्त्वाचे जे 4 उद्देश ठरवण्यात आलेले आहेत त्यानुसार ही योजना किंवा हे विधेयक तयार करण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटते की हे एक मैलाचा दगड या भारताच्या विकसित भारत निर्मितीमध्ये ठरणार आहे. नक्कीच, म्हणजे विकसित भारताच्या निर्मितीमध्ये जी रामजीची भूमिका ही नक्कीच महत्त्वाची असेल. पण आधीचा जर आपण जो आधीचा काळ बघितला ज्यामध्ये मनरेगाच्या माध्यमातून कामं केली जात होती, जी आता विकसित भारत जी रामजीच्या माध्यमातून केली जातील, तर याच्यामध्ये कशा पद्धतीनं बदल करण्यात आलेले आहेत? आता महत्त्वाचा बदल जर मजुरांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सुरुवातीला मनरेगामध्ये 100 दिवसांचा कालावधी कामासाठी ठरवण्यात आलेला होता. याच्यामध्ये 125 दिवसाचा कालावधी ठरवण्यात आलेला आहे. म्हणजे प्रत्येक मजुराला जर आपण विचार केला तर 25 दिवसाची जास्त अपॉर्च्युनिटी या योजनेमध्ये किंवा या विधेयकामध्ये ठेवण्यात आलेली आहे. तर 25 दिवस म्हणजे 312 रुपये प्रति दिवस त्यांची जी मजुरी आहे, साधारण 7,500 ते 8,000 रुपये वर्षामध्ये त्यांना जास्तीचे मिळण्याची याच्यामध्ये शक्यता निर्माण झालेली आहे. आणि एकूणच अगोदरचा जो आपण कामाचा दर जर बघितला तर 60 ते 70% लोकच याच्यामध्ये सामील होत होते. आता ते तितकेच लोक जरी असतील परंतु त्यांना 25 दिवसाचा जास्त रोजगार मिळण्याची शक्यता याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि हाच एक महत्त्वपूर्ण बदल मला असं वाटते ग्रामीण भागातल्या मजुरांसाठी उपयुक्त ठरू शकेल. नक्कीच, म्हणजे दिवसांची संख्या सुद्धा वाढलेली आहे आणि त्याचा अर्थकारणावर सुद्धा आपल्याला चांगला परिणाम येत्या काळात या माध्यमातून बघायला मिळू शकतो. सर, शेतकऱ्यांना काही वेळेस मजुरांची तुटवडा अर्थात काही अडचणी ग्रामीण भागात येत होत्या, तर याच्यावर एक पर्याय म्हणून पॉज अर्थात विश्रांती काळ आपण म्हणू शकतो. ही समस्या सोडवण्यासाठी विधेयकात आपल्याला पॉजचा एक समावेश सुद्धा दिसून येतो. तर हे नेमकं आपण कसं याबद्दल सांगाल? बघा, शेतकरी आणि मजूर ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये समन्वय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांना जेव्हा मजूर पाहिजे असतात आणि त्याच वेळेस जर या रोजगार हमी योजनेचे कामं सुरू राहत होते पूर्वी, तर त्यावेळेस मजुरांचा तुटवडा शेतीच्या कामासाठी व्हायचा. मग त्याचा विचार करून याच्यामध्ये विश्रांती काळ साधारण 60 दिवसाचा ठरवण्यात आलेला आहे. 60 दिवसामध्ये ते राज्य सरकारं ते निश्चित करू शकतील की ही कामं बंद ठेवायची आणि शेतकऱ्यांना मजुरांचा पुरवठा या माध्यमातून होऊ शकेल. तर हा विश्रांतीचा काळ त्यात तिथलं जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार ठरवेल की कोणत्या सीझनमध्ये कोणत्या शेतीच्या कामांसाठी मजुरांचा तुटवडा आहे. त्यावेळेस नक्कीच हे कामं बंद असतील. मात्र शेतकऱ्यांची सोय या योजनेच्या माध्यमातून किंवा या विधेयकाच्या माध्यमातून झालेली आहे. म्हणजे याच्या माध्यमातून आपण असं म्हणू शकतो की तिथल्या स्थानिक पातळीवर सुद्धा काही अधिकार देण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना निर्णय घेता येऊ शकतात. पण याच्यामुळं ही प्रक्रिया किती आणखीन सोपी होऊ शकते याबद्दल काय सांगाल? ही प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी याच्यामध्ये डिजिटलायझेशनचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुद्धा वापर केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की याचा वापर कसा करण्यात आलेला आहे, तर मजुरांची हजेरी जी आहे ती त्या कामाच्या ठिकाणी GPS बेस्डसुद्धा करण्यात आलेली आहे आणि जिओ फेन्सिंग आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कामाच्या ठिकाणावरून जर दूर कुठे मजूर गेलेला असेल तर त्याची हजेरी लागणार नाही. तो तिथे असेल तर काम सुरू असेल तरच त्याची हजेरी लागेल. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जुने फोटोग्राफ्स आणि नवीन फोटोग्राफ यांचा अभ्यास करून संसाधन निर्मितीमध्ये किती बदल झालेला आहे याचं सुद्धा मॉनिटरिंग केंद्र शासनाच्या स्तरावर, राज्य शासनाच्या स्तरावर, दोन्ही स्तरावर करण्यात येणार आहे. नक्कीच, म्हणजे या सगळ्या डिजिटल गोष्टींमुळं याच्यात अजून सुलभता येणार आहे आणि पारदर्शकता सुद्धा आपल्याला वाढताना दिसून येते. पण तरी सुद्धा काही वेळेस मजुरांच्या मनात एक अशी शंका असू शकते की आपल्याला पैसे वेळेत मिळतील का, किंवा पैशांच्या बाबतीत काही वेगळे विचार सुद्धा असू शकतील. तर या बाबतीत यातून काय आपण खात्री देऊ शकतो? बघा, सुरुवातीच्या योजनांमध्ये वेळेवर पैसे मिळणं थोडंसं कठीण होत होतं. किमान 15 दिवसामध्ये पैसे मिळण्याची त्याच्यामध्ये सोय होती. परंतु या नवीन पद्धतीमध्ये त्यांनी डिजिटलायझेशन केल्यामुळे मजुरांचे पैसे त्यांच्या स्वतःच्या खात्यामध्ये जातील. आणि दुसरं म्हणजे जर पैसे आठवड्याभरामध्ये नाही दिले तर त्याच्यावर व्याज देण्याची सुद्धा सोय आहे. आणि जे लोक त्याला जबाबदार असतील त्यांना दंडित करण्याची सुद्धा त्याच्यामध्ये एक व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे मजुरांची जी शंका होती की वेळेवर पैसे मिळणार नाहीत, आणि मस्टर जे होतं पूर्वी ते मॅन्युअल होतं, ते मॅन्युअल असल्यामुळे त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या चुका किंवा भ्रष्टाचाराला मार्ग सापडत होते. मात्र याच्यामध्ये भ्रष्टाचाराला पूर्ण पायबंद बसेल असं माझं स्वतःचं मत आहे. नक्कीच, म्हणजे AI टेक्नॉलॉजी आणि सोबतच बायोमेट्रिक याचा जर वापर वाढत गेला तर या सगळ्या गोष्टींना आळा बसणार आहे आणि मजुरांच्या मनातल्या अनेक शंका या माध्यमातून कमी होताना दिसणार आहेत. पण सर, सध्या आपण या विधेयकाबद्दल बोलतो आहोत, पण भविष्यातला आपण येत्या काळातला जर विचार केला
तर ग्रामीण भागाचा विचार करता सरपंच आणि ग्रामसभेला सुद्धा यातून विशेष अधिकार दिलेले आहेत. तर हे अधिकार नेमके काय आहेत आणि याचा कसा परिणाम आपल्याला या पूर्ण अभियानावर बघायला मिळू शकतो? बघा, ग्रामपंचायतींना विकसित ग्रामपंचायत आराखडा बनवण्याची संकल्पना या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे एकूणच ग्रामीण भागाच्या गरजेवर आधारितच कामं त्याच्यामध्ये केले जातील. पूर्वी रोजगार देणं ही महत्त्वाची बाब होती. आता रोजगार देणं ही महत्त्वाची बाब राहून त्याच्यासोबतच संसाधन निर्मिती आणि लोकांना ज्या संसाधनाची गरज आहे, सार्वजनिक उपक्रम असतील, सार्वजनिक गरजा असतील, त्याशिवाय वैयक्तिक गरजा असतील, त्याच्यामध्ये गोठे बांधणं असेल किंवा वैयक्तिक प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये काही संसाधन निर्मिती करायची असेल त्याचीसुद्धा सोय याच्यामध्ये आहे. आणि सोबतच जलसंधारणाची काही कामं, तलाव असेल, रस्ते असतील, पांदण रस्ते असतील, या प्रकारच्या सार्वजनिक गरजांची सुद्धा याच्यामध्ये निर्मिती करण्याची व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. सर, बदलत्या काळाचा आपण विचार केला किंवा काही वेळेस आपल्याला दुष्काळी स्थिती सुद्धा बघायला मिळते, तर या काळात ग्रामीण भागाला आणि एकूणच आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी हे विधेयक कसं काम करताना दिसेल? विधेयकाचा जो मूलभूत उद्देश आहे तो संसाधन निर्मितीवर फोकस केलेला आहे. आणि संसाधनं कोणते ग्रामीण भागामध्ये गरजेचे आहेत त्याच्यामध्ये जलसंधारण हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण हा सर्वात महत्त्वाचा गाभा ग्रामीण भागासाठी आहे. कारण सर्वीकडे पिण्याच्या पाण्याची समस्या, सिंचनाच्या पाण्याची समस्या आणि एकूणच या सिंचनामुळेच ग्रामीण भागाची प्रगती होऊ शकते अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. याच्यासोबतच हवामान बदलाला अनुकूल असे तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांच्या शेतीचा विकास आणि एकूणच ग्रामीण विकासासाठी या विधेयकामध्ये मूलभूत उद्देश ठेवण्यात आलेला आहे. नक्कीच. सर, या विधेयकाच्या माध्यमातून सध्या लोकांच्यात आणि ग्रामीण भागात शेतकऱ्यांपर्यंत, मजुरांपर्यंत बरीचशीच जनजागृती केली जाते. तर आपल्या कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरच्या वतीनं असे कोणते कार्यक्रम राबवले जातात की ज्या माध्यमातून ही माहिती सगळ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल? डिसेंबर 2025मध्ये जेव्हा हे विधेयक संसदेमध्ये पारित झालं त्यानंतर ग्रामीण विकास मंत्रालयाने कृषी विज्ञान केंद्रांना या योजनेच्या प्रचार प्रसाराचं काम सुपूर्द केलं. देशामध्ये जवळपास 731 कृषी विज्ञान केंद्र आहेत आणि त्यापैकीच आपलंसुद्धा एक आहे. तर प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राला 20 गावांमध्ये प्रचार प्रसार करण्याचं काम सांगण्यात आलं आणि सोबतच जिल्ह्यातल्या सरपंचांचं एक संमेलन घेऊन त्यांना या विधेयकाची माहिती देण्याचं काम सांगितण्यात आलं. मग 2 दिवसामध्ये आम्ही हे काम केलं. सुरुवातीला आम्ही सरपंचांना संपर्क केला. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाची सुद्धा मदत घेतली आणि सर्व सरपंचांना कृषी विज्ञान केंद्रामध्ये एकत्र आणलं. त्यांना या विधेयकाच्या संबंधी एक सादरीकरण करून संपूर्ण माहिती देण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे पंचायतीचा कारभार सांभाळतात त्यांनासुद्धा या कार्यक्रमामध्ये पाचारण करण्यात आलं. एकूणच या कार्यक्रमाची सुरुवात ही कृषी विज्ञान केंद्रापासून सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला 20 गावामध्ये जाऊन या योजनेचे प्रचार पत्रकं, त्याच्यानंतर पोस्टर्स, होर्डिंग्स हे लावून त्या गावामध्ये ग्रामसभा घेऊन त्याची माहिती देण्याचं काम सांगण्यात आलं होतं. तर हे देशातल्या 731 कृषी विज्ञान केंद्रांनी केलं आणि एकूण वेगानेच या योजनेची प्रचार प्रसिद्धी संपूर्ण देशामध्ये झालेली आहे. आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की कृषी विज्ञान केंद्राला या कामामध्ये सामील करून घेतलेलं आहे. अच्छा, म्हणजे अशा पद्धतीनं कृषी विज्ञान केंद्रांचा सुद्धा सक्रिय सहभाग या योजनेच्या माध्यमातून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत, ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी होताना दिसते. पण आधीच्या गोष्टी जर आपण बघितल्या, मनरेगाच्या माध्यमातून ज्या गोष्टी व्हायच्या होत्या त्याच्यात खूप मोठा बदल आपल्याला या जी रामजी मधून दिसून येतोय. आणि इथे राज्याचे अधिकार आणि सोबतच जबाबदारी आपण म्हणू शकतो ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. तर याबद्दल सर आपण थोडक्यात काय सांगाल? नक्कीच. या योजनेचं हे सुद्धा एक वैशिष्ट्य म्हणता येईल की याच्यामध्ये राज्य सरकारला थोडासा खुला वाटा दिलेला आहे की तुम्ही याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये सामील व्हा. संसाधन निर्मितीमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करा आणि मग गावाच्या गरजेनुसार सर्व कामं होतील. तर त्याच्यामध्ये सर्व गावकऱ्यांचा उत्साह टिकून राहील आणि निव्वळच शेतमजूर आणि शेतकरी अशी स्पर्धा न होता शेतमजुरांचाही विकास होईल आणि सुटी दिल्यामुळे 60 दिवसाचा जो कालखंड त्याच्यात ठेवण्यात आलेला आहे त्या सुटीच्या पिरियडमध्ये शेताचे कामं होतील
आणि एकूणच या सर्व विधेयकाचा जो परिणाम होईल, विन विन सिच्युएशन या दोघांसाठी निर्माण झालेली आहे. नक्कीच, म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण सर्व समावेशक म्हणू शकतो या बाबींचा यात समावेश केलेला आहे. आणि ग्रामीण भागाचा म्हणजे शेतमजूर असतील, शेतकरी असतील आणि ग्रामीण विकासाची जी काही संकल्पना आहे ती डोळ्यासमोर ठेवून यामध्ये काम होत आहे. सर, या विधेयकाच्या माध्यमातून ग्रामीण भागात तरुणांना, मजुरांना आणि महिलांना सुद्धा मोठ्या प्रमाणात काम मिळू शकतं. तर त्यांनी याच्याकडे कसं बघायला हवं हे तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना कशा पद्धतीने सांगाल? ग्रामपंचायतीमध्ये या संपूर्ण विधेयकाची विकासाची किल्ली ठेवण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतींना विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करण्याचं काम करावं लागणार आहे आणि ज्यावेळेस विकसित आराखडा बनवतील त्यावेळेस त्यांना ग्रामसभा घेऊन याची सुरुवात करायची आहे. तर ग्रामीण भागातले जे तरुण आहेत, महिला आहेत किंवा शेतकरी आहेत, या सर्वांनी त्या ग्रामसभेमध्ये सक्रियपणे उपस्थित राहणं गरजेचं आहे. उपस्थित राहून आपल्या सार्वजनिक गरजा आणि आपल्या वैयक्तिक गरजा यांची यादी ग्रामपंचायतीला सांगावी, जेणेकरून त्या यादीचा विकसित आराखडा तयार करण्यामध्ये समावेश करता येईल. आणि एकदा का विकसित आराखडा तयार झाला की नक्कीच सर्वजण याच्यामध्ये लाभान्वित होऊ शकतील. हीच किल्ली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला वापरता येणार आहे. सर, आपण बघितलं तर काही दिवस वाढलेले आहेत, म्हणजे 125 पर्यंत आता हे दिवस गेलेले आहेत आणि नक्कीच यामध्ये मजुरीच्या बाबतीत सुद्धा वाढ होऊ शकते. तर सध्याची मजुरी आणि दिवस वाढल्यामुळे होणारा फायदा याबद्दल काय सांगाल? सध्याचे जे मजुरीचे दर आहेत ते जवळपास 312 रुपये प्रति दिवस असे आहेत. एकूण जर 25 दिवस वर्षभरात वाढले तर 25 गुणिले 312 साधारण 7,000-7,500 रुपये ते होतील. आणि प्रत्येकच मजुरांनी जर काम जास्त केलं 25 दिवस तर त्यांना तेवढा वर्षाचा फायदा होऊ शकेल. हा त्याच्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट आपल्याला सांगता येईल मजुरांच्या दृष्टीने. म्हणजे आर्थिक गणित सुद्धा आपण बघतो की यामध्ये मिळणारा जो नफा आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात असू शकतो हां. आणि जी शाश्वती आहे ती सुद्धा अजूनच बळकट करण्यात आलेली आहे. सर, आपण तसं बघितलं तर कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण या योजनेचा प्रसार मोठ्या प्रमाणात करत आहात आणि शेतकऱ्यांपर्यंत ग्रामीण भागात हे विधेयक नेमकं काय आहे हे पोचवत आहात. पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा काय आवाहन कराल की हे सगळ्यांसाठीच किती महत्त्वाचं आहे आणि शेतकऱ्यांनी आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने लोकांनी याच्याकडे कसं बघायला हवं? बघा, सर्वसाधारणपणे मानवी एक मूलभूत हे आहे की काही बदल झाला तर तो लवकर स्वीकारायचा नाही. परंतु शासन सर्वप्रथम जे काम करतं त्याच्यामध्ये आपल्या संपूर्ण जनतेचं भलं कसं होईल त्याचा विचार केलेला असतो. मनरेगाचं नाव बदलून जीरामजी नाव आल्यामुळे सुद्धा काही ठिकाणी त्याबद्दल विचारविनिमय करण्यात आला. राज्याचा वाटा अगोदर 10% होता, आता तो 40% करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्याची जबाबदारी आणि अधिकार या दोन्हीची वाढ झालेली आहे. याला जर आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून जर घेतलं तर मला असं वाटते बदल स्वीकारणं ही सुद्धा काळाची गरज आहे. आणि हा बदल जो आहे हा निश्चितच संसाधन निर्मिती, जलसंधारण, क्लायमेट रेझिलियन्स टेक्नॉलॉजीज आणि रोजगार निर्मिती या सर्व बाबींमध्ये कायापालट करणारा ठरणार आहे. आणि आम्ही या योजनेचा प्रचार प्रसार करताना त्याचा अभ्याससुद्धा केला आणि त्यावरून असं लक्षात आलं की ही दूरदृष्टी ठेवून ही योजना किंवा विधेयक तयार करण्यात आलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये याचा जर प्रचार प्रसार चांगला करण्यात आला तर मला असं वाटते शेतकरी आणि शेतमजूर या दोघांसाठी ही जी संकल्पना आहे अतिशय उपयुक्त ठरणार आहे. शेतकरी आणि मजुरांची जी स्पर्धा आपल्याला जाणवत होती अगोदरच्या योजनांच्या वेळेस, कारण शेतकरी नेहमी तक्रारी करत होते की सरकारच्या योजनांमुळे आम्हाला मजूर मिळत नाही आणि वेळेवर आम्हाला मजुरीचा दर वाढवून द्यावा लागतो, त्यामुळे आमचं आर्थिक नुकसान होतं. परंतु याच्यामध्ये 60 दिवसाचा जो कालावधी आहे तो सुट्टीचा घोषित करण्यात येईल. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनं आपापल्या क्षेत्रामध्ये त्याच्या वेळा ठरवू शकतील. त्यामुळे शेतीच्या कामांना मजूर मिळण्यासाठी सुद्धा या योजनेमध्ये फार मोठा चांगला समन्वय होईल अशी मला आशा आहे. आणि मला असं वाटतं की एकूणच या विधेयकाचा परिणाम येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला दर्शनी स्वरूपात दिसू शकेल आणि एकूणच भारताचा विकसित भारत करण्याची जी संकल्पना आहे त्याला फार मोठी चालना या विधेयकाच्या माध्यमातून मिळणार आहे. नक्कीच 2047चं हे आपलं स्वप्न आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे येत्या 2-3 वर्षांमध्ये आपल्याला याचे रिझल्ट हे दर्शनी दिसू शकतात. आणि सध्याच्या काळात जर आपण बघितलं तर याचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर शेतकरी बांधवांनो, एक आपल्या लक्षात आलं असेल की पूर्वीच्या काळात अर्थात मनरेगाच्या माध्यमातून जी कामं होत होती त्याचंच थोडंसं मोठं आणि व्यापक स्वरूप
हे आपल्याला विकसित भारत जी रामजीच्या माध्यमातून बघायला मिळते, जिथे दिवसांची संख्या वाढलेली आहे आणि केवळ ग्रामीण भागातल्या मजुरांना बळकटी देणं नाही, तर त्यांच्या कुटुंबियांसोबत ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणं आणि सर्व समावेशक विकास करणं, यासाठी सध्या हे मिशन राबवलं जात आहे. आणि याचीच सविस्तर माहिती देण्यासाठी आत्ता आपल्यासोबत कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर हिंगोली इथले वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर प्रमोद शेळके सर होते. सर, विकसित भारत जी रामजी या विधेयकाबद्दल आपण खूप सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती सांगितलीत. आम्हाला सगळ्याच गोष्टी अगदी समजावून सांगितल्यात. त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.